आज अनेकांना वाटलं की हे फक्त नीटची परीक्षेचे पेपर फुटले. हे कारण होतं त्या आंदोलनाचं. पण त्या आंदोलनाने जे रौद्र स्वरूप धारण केलं त्याचं कारण हे आजूबाजूचं इतक्या वर्षांचं साचलेलं जे काही आहे ना, मला फुटपाथवरनं चालता येत नाही, माझ्याकडे पाणी तुंबलेलं असतं, आमच्याकडे बागा नाहीत, माझ्या लहान मुलांना खेळायला माझ्या मैदानं नाहीत, बाहेर कुठे घेऊन जायला जागा नाही, शिक्षण झालंय, नोकऱ्या मिळत नाहीयेत, सगळ्या कंपन्या खाजगी लोकांना दिल्या जात आहेत. एकाच उद्योगपतीवरती मेहरबानी सुरू आहे, त्यालाच सगळी जंगलं दिली जात आहेत, त्यालाच सगळ्या जागा दिल्या जात आहेत. जेव्हा कधी बघावं तेव्हा या देशामध्ये फक्त निवडणुकाच सुरू आहेत. आमदार खासदार फोडले जात आहेत. 50-50, 100-100 कोटी डिजिटल इंडिया. तुमच्याकडचे पैसे हे सगळे काय ते सगळे काय डिजिटलाइज केलेत वगैरे वगैरे काय 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 ज्या गोष्टी सगळ्या आता झाल्या. हे आमदार खासदार फुटतात त्यावेळेला कुठे कार्ड कुठे स्वाईप करतात? उलटा उलटा कार्ड स्वाईप. पैसे कुठे देतात मग? हे सगळं जे आहे हे सगळं साचलंय. हे सगळं साचलंय. त्या सगळ्या गोष्टींचा उद्रेक आता बाहेर येतोय. तो येणार, अजून येणार. हा विषय कोणाला तरी सत्तेवरनं खाली खेचणं आणि कोणाला तरी सत्तेवरती आणणं हा एवढ्यापुरता मामूली विषय नाहीये. हा देशाचा विषय आहे. हा देशाच्या भविष्याचा विषय आहे. देशातल्या विद्यार्थ्यांच्या तरुणांचा भविष्यातला विषय हा. काय होणार आहे त्यांचं? आज माझ्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये, देशातल्या आज ग्रामीण भागामधला तिकडचा तरुण, तिकडच्या तरुणी काय करत असतील दिवसभर? काय विचार करत असतील? तो तिकडचा तरुण ज्यावेळेला विचार करत असेल की बाबा माझ्या बाजूच्या घरामध्ये एकाने शेतकऱ्यांनी माझ्या माझ्या वडिलांचे मित्र होते, त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या अंत्यविधीसाठी तो मुलगा जाणार, विचार काय करणार? हे माझ्या वडिलांच्या मनामध्ये येऊ नये. मग याच्यासाठी मी काय केलं पाहिजे? मग मी शहरात गेलं पाहिजे. मग शहरात गेल्यावरती काय होणार माझं? मला कुठून नोकरी मिळणार? मला कुठून शिक्षण मिळणार? माझं पुढे काय होणार? आज शहरांची परिस्थिती बघा. या सरकारने येऊन सांगितलं होतं आम्ही स्मार्ट सिटी करणार. कुठे आहेत त्या स्मार्ट सिटीज? आमच्याकडे रस्ते, पूल, जे काय ब्रिजेस जे काय बांधले जात आहेत, आपण त्याला विकास म्हणतोय. आपली शहरं ही राहण्यायोग्य आहेत का? इथपासून सगळी सुरुवात आहे ना. जर शहरातल्या लोकांना राहायला जर समजा त्रास होत असेल, तर महाराष्ट्रातल्या देशातल्या ग्रामीण भागामधनं जी लोक शहरामध्ये येत आहेत, कुठे राहणार आहेत? काय होणार आहे या शहरांचं?